सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. तरी सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज नामंजूर करायचं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि हे जे काही सुरू आहे ते स्वतःच्या अंगावर जबाबदारी आलेली आहे ती झटकायचा प्रयत्न या मंडळामार्फत सुरू आहे. दुसरं असं आहे की हे मंडळाचे सत्ताधारी आणि या सरकारचे सत्ताधारी जे आहेत त्यांना यापूर्वी आम्ही सांगितल्याप्रमाणे भांडी वाटप करणे, पेट्या वाटप करणे, डबे वाटप करणे, मध्यान्ह भोजन देणे या सगळ्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. त्यांचे चेक काढण्यामध्येच मंत्रिमंडळामध्ये सगळी तजवीज करण्यामध्येच वेळ जातो. त्यामुळं की हे जे लाखो अर्ज पेंडिंग आहेत सध्या, म्हणजे 60 लाख नोंदणी आहे कामगारांची, नोंदित कामगारांची. आता या 2-3 महिन्यामध्ये त्यांनी किती कापलेले आहेत ते हिशोब द्यायला तयार नाहीत. दुसरं म्हणजे की 16 लाखापेक्षा जास्त अर्ज प्रलंबित आहे. अर्ज प्रलंबित असण्याचं मुख्य कारण हे आहे की ज्या कंपनीला ते रक्कम देतात ऑनलाईन कामासाठी वर्षाला 500 कोटी रुपये, ती कंपनी काम करत नाही. त्या कंपनीचं दिवाळं वाजल्यामुळं हे सगळे अर्ज थांबलेले आहेत. अर्ज कुठं थांबलेले आहेत तर कामगारांनी अर्ज केलेले आहे. तालुका कामगार सुलभ केंद्रामध्ये अर्ज बरोबर आहे म्हणून जाहीर केलेला आहे आणि तपासायचे अधिकार मात्र त्यांनी काढून घेतलेले आहे. अर्ज मंजूर करू नयेत म्हणून उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यामध्ये सध्या 1,12,000 अर्ज प्रलंबित आहेत लाभाचे आणि 3 तालुक्यांचं तपासणीचं काम त्यांनी फक्त सांगलीत ठेवले आणि बाकीच्या 7 तालुक्यांचं काम त्यांनी पुण्यामध्ये घेतलेलं आहे. आणि पुण्यामध्ये घेऊन सुद्धा त्याला 3 महिने झाले आणि या 3 महिन्यामध्ये त्यांनी फक्त पुणे जिल्ह्यातले अर्ज तपासले आणि हे सगळे बाकीचे शिल्लक ठेवले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि आता गडबड करतायत, फाट 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 सगळे अर्ज रिजेक्ट करतात. हा खरं म्हणजे रिजेक्ट करण्याचा त्यांना अधिकार नाही. याची चौकशी झाली पाहिजे. ज्याला जबाबदार असतील त्यांना सस्पेंड ठेवून कारवाई केली पाहिजे. कारण यांनी 9 सप्टेंबर 2014ला असा आदेश काढला की बांधकाम कामगारांचे अर्ज तुम्ही 1 महिन्यात निकाली काढा. स्वतःचाच आदेश त्यांनी स्वतःच गुंडाळून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी लोकसेवा हमी कायदा स्वतःला लावून घेतलेला आहे. तो कायदाही 10 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेला आहे. त्या कायद्याचं गमभन सुद्धा यांनी सुरुवात केलेली नाही. आणि यांना 3 महिन्यानंतरचे अर्ज जे आहेत, म्हणजे आता कायदा लागू होऊन 1 महिना होऊन गेलेला आहे, त्यामुळं त्यांना 3 महिन्याच्या पूर्वीचे अर्ज हे ठेवताच येणार नाहीत आणि नामंजूर करता येणार नाही. तुमच्या दोषामुळं ते 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लागलेला आहे. आणि 3 महिन्यापेक्षा जास्त काळ लागणे म्हणजे या महाराष्ट्र लोकसेवा हक्क सेवा अधिनियम जो आहे तो कायदा असं सांगतो की या कायद्याअंतर्गत ज्या सेवा करण्याची मुदत शासनाने मंजूर केलेली असेल त्या मुदतीत अर्ज मंजूर झाले पाहिजे. आणि मुदतीमध्ये अर्ज मंजूर जर झाले नाहीत तर मग अधिकाऱ्यांना 5,000 रुपये दंडाची शिक्षा आहे. मग करा ना. हे 16 लाख अर्ज आहेत, गुणिले 5,000 करा. ज्यांचे 3 महिने होऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर जे अर्ज शिल्लक आहेत ते तुम्हाला नामंजूर करता येणार नाही. आणि त्याच्यापेक्षाही भयानक म्हणजे हे महाराष्ट्र सरकार जे आहे आणि हे मंडळ आहे, या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा प्रत्येक कायदा ते मोडत आहे. कायदाच तोडायचा, कायद्याच्या विरुद्ध वर्तन करायचं. तुम्ही कायद्याचं कलम वाचून बघा, कलम 12. त्या कलम 12 मध्ये असं लिहिलेलं आहे की बांधकाम कामगारांचा अर्ज जर नामंजूर होत असेल तर त्याला एकदा त्याच्या बचावाची संधी दिली पाहिजे. त्यांनी संधीच दिलेली नाही. म्हणजे आम्ही अर्ज केला, अर्ज केल्यानंतर तालुका केंद्रामध्ये तपासला गेला, त्यांनी बरोबर आहे म्हणून सांगितलं, निकष बरोबर आहे म्हणून सांगितलं आणि मग एकदम सगळं बरोबर असलेल्यांनी खडाक्कन नामंजूर करतात. आणि नामंजूर करताना ते संधीच देत नाहीत, कायद्यामध्ये असलेली बचावाची संधी देत नाहीत. तर बचावाची संधी न देता अर्ज नामंजूर करणे हे तर कायद्याचे विरुद्ध वर्तन आहेच.
कामगारांच्यावर अन्याय करणारा आहे. अर्ज केलेला असतो कामगारांना लाभ मिळण्यासाठी आणि तो लाभ मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर तो परत आणि अर्ज भरला पाहिजे आणि तोपर्यंत जर नूतनीकरण संपलं तर तो भरताही येत नाही अर्ज. अशा पद्धतीनं त्याने असं काय करून ठेवलेलं आहे की जणू काही अर्ज करणे म्हणजे नामंजूर करायचीच यंत्रणा सगळी त्यांनी पूर्ण करून ठेवलेली आहे. तर याची सगळी चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या गंभीर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्यांना कामगारांना काही लाभ द्यायचे नाहीत. मग विधवा महिलांना लाभ द्यायचा असो, स्कॉलरशिप द्यायचा असो, घर द्यायचं असो, हे काही त्यांना द्यायचं नाही. आता अनेक केसेस चालू आहेत. आता गेले 4 दिवस जर कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये केस चालू आहे. यांनी जी 3 वर्षाची मुदत घातलेली आहे की तुम्ही 3 वर्ष सभासद असल्याशिवाय तुम्हाला घरांचा अर्ज करता येणार नाही, हे कुठलं काढलंय नाही? हे विधानमंडळामध्ये हा झालेला ठराव आहे. सगळे आमदार झोपले होते का? हे केलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तशी अट नाही, कुठल्याही राज्यामध्ये नाही भारतामध्ये. आणि हे महाराष्ट्रवाल्यांनी मात्र करून ठेवले. का करून ठेवले? लोकांना घरच द्यायची नाहीत. पेन्शनचं बी असंच करून ठेवले. तुम्ही किमान 10 वर्ष तुम्ही या मंडळामध्ये सभासद असलं पाहिजे. कोण आहे माईचं लाल सलग 10 वर्ष? आणि काय यांच्याकडे रेकॉर्ड आहे? अजून एकालाही त्यांनी पेन्शन दिलेलं नाही. दिलं तर त्यांनी जाहीर करावं कुणाला दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एक करा. आज मी आणि एक नवीन निवेदन पाठवून दिलेलं आहे. मुख्यमंत्री, कामगार मंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी निवेदन पाठवल्याबरोबर अर्ध्या तासाच्या आत आम्हाला पोच दिलेली आहे आणि ते निवेदन त्या कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे. परंतु नेहमीप्रमाणे या कामगार विभागानं आमची निवेदनं तर केराच्या टोपलीत टाकतात, पण मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांची सुद्धा निवेदनं ते केराच्या टोपलीत टाकतात. एवढी मगरुरी या ठिकाणी आहे. तर त्याच्यामुळे की निवेदन दिलेलं आहे. तुम्हाला निवेदन मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं आहे. जरूर तुम्ही ते निवेदन मिळालं नाही तर कळवा, संपर्क करा. त्या निवेदनाबरोबर अपील मी केलेलं आहे. आपण हे तुम्ही सुद्धा ते निवेदन तुम्ही मंत्र्यांना पाठवून द्या, सचिवांना पाठवून द्या, असं मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे, सेवा हक्क अधिनियम, त्याच्याखाली जो अर्ज करायचा आहे तो कुणी करायचा? ज्यांचा अर्ज प्रलंबित आहे त्यांनी करा, ज्यांचा अर्ज नाकारलेला आहे त्यांनी करा, ज्यांचा अर्ज नामंजूर झालेला आहे त्यांनी करा, ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी करा. आणि तो अर्जाचा नमुना मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे. जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. तुम्हाला तो अर्ज दिला जाईल. आणि तो अर्ज असा आहे की त्याला जबाबदार धरलं जात आहे आणि त्यांनी महिन्यात त्याचं उत्तर दिलं पाहिजे. अन्यथा महिन्यामध्ये अपील दाखल करू शकतो आम्ही आणि सुनावणी अपीलाची त्यांना घ्यायला पाहिजे. आणि ही जी कायद्यातली तरतूद आहे की त्यांनी बचावाची संधी कामगारांना दिली पाहिजे, हे कायद्यामध्ये आहे, कलम 12 मध्ये आहे आणि ते त्यांनी केलेलं नाही. तर हे निवेदन तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पाठवून द्या. हे अत्यंत अन्यायकारक चालू आहे. हे मंडळ जे आहे ते लोकशाहीचा मुर्दा पाडायला चाललेलं आहे. हे कसं फॅसिझमकडे चाललेली औलाद आहे बघा. आणि त्यामुळं तुम्ही प्रतिकार करायला सुरुवात करा आणि निदान निवेदन पाठवून द्या आणि असं हजारोंच्या संख्येने ईमेल पाठवून द्या. ईमेल पाठवायला तुमचं काहीच नुकसान होत नाही. तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. मी शंकर पुजारी. हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. हे विनामूल्य आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुमचं काहीही नुकसान होणार नाही, पैसे लागत नाहीत. तुम्ही ते उदार अंतःकरणाने तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रसार करा, एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.